शिवसेना म्हणून ज्या पद्धतीनं नाराजी आपल्या माध्यमातून काही लोकांनी प्रदर्शित केलेली होती, त्यांची समजूत काढण्यामध्ये देखील शिवसेना पक्ष हा यशस्वी झाला। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना, ओबीसींच्या नेत्यांना का मंत्रिपद दिली नाही याच्यावर बोलण्याचा मला नैतिक अधिकार नाही। आणि भुजबळ साहेबांनी निवडणूक लढवावी, खासदारकी घ्यावी, राज्यसभेवर जायचं, या सगळ्या पत्रकार परिषदेतनं गोष्टी आम्ही ऐकतोय। याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र बसेल, भुजबळ साहेबांची समजूत काढेल आणि पुन्हा एकदा भुजबळ साहेब महायुतीचं नेतृत्व म्हणून काम करायला बाहेर पडतील। भुजबळ आज देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेलेत, नाराज भुजबळ आहेत ते खरं तर गेल्या काही दिवसांपासून सातत्य चालत राहणार आहे। आता या सरकारमध्ये काय काय तमाशा होते आहे आपण पाहतोय। 5वी बहुमत मिळून सुद्धा हे सरकार स्थापन करू शकलं नाही, त्याला अनेक दिवस लागलेत। महाराष्ट्र लुटायचं प्लॅनिंग चालू आहे, 2.5 वर्ष तर लुटलं, अजून कसं लुटता येईल, पूर्ण राज्य कसं बर्बाद करतील त्याच्यावरचं त्यांचं प्लॅनिंग चालू आहे। भुजबळ भाजपमध्ये जातील असं वाटतंय? काय त्यांनाच विचारा त्यांची प्रतिक्रिया। सुवर्ण मध्य काढण्याची एक क्षमता त्यांच्यामध्ये आहे, एक कसब त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून या संदर्भात भुजबळ साहेब त्यांच्याकडे गेलेले असू शकतात। आणि निश्चितच महाराष्ट्रातल्या जनतेने एक मोठं मॅन्डेट महायुतीला दिलंय, देवेंद्रजींना दिलंय आणि त्याच्यामुळे भुजबळ साहेबांचा नेता सुद्धा त्या ठिकाणी नाराज असणं हे त्या ठिकाणी योग्य असं वाटत नाही। आणि जर त्यासाठीच भेट असेल तर निश्चितच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी यातून मार्ग काढतील। नाही आता ते कुठे जातील, पण मला असं वाटतं की ओबीसी म्हणून त्यांच्यावर अन्याय झाला हे तेवढंच खरं आहे, कारण त्यांची मतं भरपूर घेतली, महायुतीने घेतली, केवळ भाजपने घेतली असा माझा आरोप नाही। तिघांनी त्यांना वापरलं आणि सत्ता आली की बाजूला केलं हे दिसते। त्यामुळे त्यांना नवा पर्याय ते शोधत असतील, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत। जी भूमिका घ्यायची ती भूमिका पद आणि सत्तेसाठी न घेता आता ओबीसी चळवळीसाठी घ्यावी, त्यांच्यासोबत आम्ही राहू।